राज्यात महिला अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराचा घटना दिवसेंदिवस समोर येत असताना आणखी एक धक्कादायक घटना पालघरमधून समोर आलीये. अघोरी पूजा करण्याच्या बहाण्याने एका 13 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर भोंदू बाबाकडून लैंगिक अत्याचार केल्याची घटना पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाल्याने जनसामान्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित चिमुकलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीत रक्तस्राव थांबत नसल्याने अघोरी पूजेसाठी औषध देण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय नराधम भोंदू बाबाने रात्री 12 वाजताच्या सुमारास स्मशानभूमीजवळ चिमुकलीवर अत्याचार केल्याने पीडित चिमुकलीवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या नराधम 55 वर्षीय भोंदू आरोपीला अवघ्या 2 तासात ताब्यात घेत अटक केली असून कासा पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून लैंगिक अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटू लागले असून या घटनेची दखल घेऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय पातळीवर तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे उद्या बुधवारी दुपारी 2 वाजता तर शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार 11 वाजता पीडित कुटुंबाची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पालघर पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईच्या सक्त सूचना देत पोक्सो कायद्यासोबतच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातील गंभीर कलमे लावण्यात यावीत. याशिवाय उपअधीक्षक स्तरावर